भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, मालेगाव नामपूर रस्त्यावर वन्हेड गावाजवळ असणारं सवटावाडी हे बाजारपेठेचे गाव. याच गावात रस्त्यालगतच मोसम नदीच्या काठी शिव महादेवाचे मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिरात 2 महादेवाचे पिंड आहेत. 2 नागदेवता आणि 2 कलश हे आपले मंदिर लक्ष वेधून घेतात. या मंदिरात दूरवरून भाविक दर्शनाला येत असतात. या मंदिराविषयी सहसा माहिती आपल्याला मिळत नाही, पण एक आहे की 2 पिंडीचे महादेव मंदिर महाराष्ट्रात नव्हे तर देशात कुठेच नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. दोन्ही पिंड या स्वयंभू असल्याचे सांगतात. पुरातन काळात 12 बैलजोड्या झोपून दोन्ही पिंड काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अयशस्वी ठरल्याचे ग्रामस्थ सांगतात. दोन्ही पिंड 8 ते 9 फूट उंचीचे आहेत. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा असते. दर सोमवारी मंदिरात भाविक खूपच गर्दी करत असतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी ऋषीपंचमी, हरतालिका सणाचा मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे दानपेटीत भरपूर असे दानही देत असतात. म्हणून हे दान मंदिराच्या विकासासाठी वापरले जाते. या मंदिरात महंत विशालदास महाराज यांची समाधी आहे. दत्त मंदिर, हनुमान मंदिर, आपलं गणपती मंदिर यांचे आपल्याला दर्शन होते. मंदिराच्या संरक्षणासाठी CCTV त्यांनी कॅमेरे लावले आहेत. या परिसरातील भिल समाज बांधवांची अफाट श्रद्धा या महादेव मंदिरावर आहे. येथील पूर्वी नावाजलेल्या गुलब्या फराडी यांनी हे मंदिर बनवले असे ते समजतात. महाशिवरात्रीला एकलव्य ग्रुपतर्फे भव्य मिरवणूक काढली जाते. वर्षभर दररोज न चुकता सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 ते 7 ला महाआरती होते. आरतीसाठी पुरुष आणि महिला यांची खूपच संख्येने गर्दी असते. हे मंदिर खूपच सुंदर आणि भव्य असं बनवलं आहे. तर मित्रांनो, नक्कीच भेट द्या श्री वन्नेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिर, वन्नेर. धन्यवाद.